नमस्कार. जय श्रीराम. मॅक्रो लेव्हलला महत्त्वाचं नॅसडॅक, S&P आणि डाऊ हे तर मार्केट हायवरती आहे आता यांचं. मार्केट यांचं हायवरती आहे डाऊ. आणि इमर्जिंग मार्केट हे देखील हायवरती आहे. डॉलर इंडेक्स हा अजून देखील आपल्यासाठी चांगला आहे. ज्यावेळी डॉलर इंडेक्स ही लेवल पार करेल 100ची ट्रेंड लाईन मी टाकलोय. 100ची लेवल ज्यावेळी पार करेल त्यावेळी आपल्याला कॉशियस व्हायला लागणार आहे परत. आता USD INR हा इंडियन रुपी वीक झालेला आहे. याची कारणं अनेक असू शकतात. त्यातलं एक कारण मी म्हणतो की आत्ताचे कंपन्यांचे रिझल्ट ठीक आहे. ब्रेंट आणि क्रूड ऑइल हे अजून देखील आपल्यासाठी सपोर्टिव्ह आहेत. निफ्टी पाहूया. निफ्टी हा स्लिप झालेला आहे आज फार जोरात. ठीक आहे. तर अंदाजे एक 4 आठवडे कंटिन्यू निफ्टी हा लोअर हाय आणि लोअर लोज तयार करतोय. पाहिलं का? 4 आठवडे. तर याचं कारण की कॉर्पोरेट कंपन्यांचे रिझल्ट हे मागील क्वार्टर रिझल्टपेक्षा वीक आहेत. ठीक आहे. म्हणून निफ्टी स्लिप होत आहे आणि सोबत FII देखील सेलिंग करत आहे. बँक निफ्टी स्ट्रॉंग दिसते. ठीक आहे. प्रायव्हेट बँक स्ट्रॉंग दिसते. फायनान्स देखील रेंज बाउंड आहे. ऑटो रेंज बाउंड आहे. ऑइल वीक पडलेला आहे. हेल्थ केअर स्ट्रॉंग आहे आणि फार्मा देखील स्ट्रॉंग आहे. बाकीचे तुम्ही बघाल की बाकीचे जवळपास सर्व सेक्टर हे रेडमध्ये क्लोज झालेले आहेत. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की इथून पुढे थोडं कॉशियस व्हायला पाहिजे आणि कॅशमध्ये येऊन थांबायला पाहिजे. आता कॅशमध्ये येऊन थांबायची एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम आपल्याला फॉलो करायला पाहिजे. नाहीतर असं होऊ शकतं की आपण सेल आउट केलो आणि स्टॉक तिथून वरती पळाला असं व्हायला नको. आता उदाहरणार्थ मी इथं बाय केलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी बाय केलेला आहे. स्ट्रॉंग सेक्टरमध्ये स्ट्रॉंग स्टॉक बाय केला आहे. याचा रिझल्ट ठीक लागलेला आहे. मात्र हा रिझल्ट लागल्यानंतर वन डे करतो. इथं रिझल्ट लागला आणि इथं गॅप अप झाला. गॅप अप सस्टेन आहे आता. ठीक आहे. पाहिलं का? हा सस्टेन आहे गॅप अप. गॅप अप सस्टेन आहे म्हटल्यावर हा स्ट्रॉंग स्टॉक मला वाटतं. आतापर्यंतच्या अनुभवानुसार हा स्ट्रॉंग स्टॉक वाटतो. ज्यावेळी डॉक्टर रेड्डी ही पोझिशन ह्या लेवलला
1228, 1227 ह्या लेव्हलला स्लिप होईल, डाउन होईल, त्यावेळेला मी ह्यामधून पोझिशन कमी करेन. आणि ह्या लेव्हलपर्यंत जर येत नसेल, आला नाही, तर मग काही विषयच नाही. तर तो एक तर रेंज बाउंड राहील किंवा हायर हाय, हायर लोज बनवत वरती मार्केट याचा स्टॉक प्राइस वाढत जाईल. त्यामुळं सिस्टीम अशी ठेवायची आहे की आपल्याला ऑटोमॅटिक एक्झिट व्हायला पाहिजे. सर्व मूव्हिंग ॲव्हरेजेसच्या वर आहे ते कॅन्डल, ठीक आहे. ज्यावेळी हे हा कॅन ही कॅन्डल्स या कॅन्डलच्या खाली 1230च्या खाली जाईल, त्यावेळेला मला ह्यातून बाहेर पडायचं आहे. अशी सिस्टीम जर आपण केलो, तर आपण बाहेर पडू शकतो ऑटोमॅटिक. आणि आपलं होणारं पुढचं नुकसान देखील होणार नाही. तर मला एक कन्व्हिक्शन आहे की हा फार जरी स्टॉक जरी घसरला, पडला तरी फार पडणार नाही आहे. हा ह्या लेवलपर्यंत पडेल. माझा स्टॉप लॉस हिट होणार नाही असं मला वाटतं. ठीक आहे. कारण डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीचा जो हा फार स्वस्त चीप स्टॉक आहे आणि त्या मानानं याचा रिझल्ट ठीकठाक आहे. त्यामुळे इथून पुढे हा जरा याचा स्टॉक प्राइस वाढेल अशी अशी आशा आहे मला. त्याचबरोबर किर्लोस्कर ऑइल इंजिन हा देखील स्टॉक माझ्या हिशोबानं स्ट्रॉंग स्टॉक आता आहे. पण यातून मी बाहेर पडेन ज्यावेळेला ही लेवल स्टॉक ब्रीच करेल, 828. मला आशा आहे की ही लेवल स्टॉक ब्रेक करणार नाही. आत्ताच्या घडीला मी यातून पोझिशन कमी केलेली आहे आता. ठीक आहे. होती त्याच्यापेक्षा निम्मी पोझिशन मी ठेवलेली आहे आणि निम्मी ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मी ती देखील पोझिशन कट करणार आहे. ठीक आहे. पडणाऱ्या मार्केटमध्ये आपल्याला पोझिशन कमी करायला लागते. मात्र जे एस-आय-पी करतात त्यांनी कंटिन्यू एस-आय-पी चालू ठेवायची आहे. या ठिकाणी असली तरी आणि या ठिकाणी असली तरी आणि या ठिकाणी असली तरी किंवा या ठिकाणी असली तरी कुठल्याही लेवलला एस-आय-पी बंद करायची नसते. स्टॉकमध्ये स्पेसिफिक स्टॉकमध्ये आपण एस-आय-पी करू शकतो. ठीक आहे. रिलायन्समध्ये माझं कन्व्हिक्शन या ठिकाणी माझा स्टॉप लॉस हिट झाला आणि मी त्यामधून ऑटोमॅटिक बाहेर पडलोय. ठीक आहे. ठीक आहे. आत्तापुरतं सफिशियंट आहे. पुढे आणि तुम्हाला मी सांगेन. आता एफ-आय फार सेलिंग करत आहे. त्याचबरोबर निफ्टी देखील स्लिप होत आहे. कारण एफ-आय सेलिंग करत आहे. डी-आय बाईंग करायला आहे कंटिन्यू, मात्र एफ-आय सेलिंग करत आहे. आपल्याला स्ट्रॉंग सेक्टरमध्ये, स्ट्रॉंग स्टॉकमध्ये राहायचं आहे. ओके. भले लॉस बुक करावा लागला तर करूया, मात्र
स्ट्राँग सेक्टर, स्ट्राँग स्टॉकमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. पोझिशन ही 25% पोझिशन आपण आता ठेवूनच काम करायला पाहिजे. थँक यू.